अहो राम राम मंडळी, सकाळ सकाळी आम्ही ट्रेन पकडली आणि आम्ही कुठेतरी चाललोय फिरायला. कुठे जातोय तुम्हाला नंतर कळेलच. आम्ही पोहोचलो चर्चगेट स्टेशनला. चर्चगेट स्टेशन इतकं सुंदर आहे आणि खूप जुनं आहे, त्यामुळे तिथे गेल्यानंतर मला खूप छान वाटतं. कारण इकडे खूप सुंदर सुंदर इंग्रजांच्या काळातल्या इमारती आहेत. इथलं जे स्ट्रक्चर आहे ते खूप छान वाटतं बघण्यासाठी. त्यानंतर आम्ही AC बस लोकल पकडली आणि तिथून आम्ही पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला. गेटवे ऑफ इंडियाला एवढी रिकामी स्पेस मिळणं म्हणजे काय हे बघायलाच नको. सकाळ होती, सकाळ सकाळी गर्दी कमी होती, त्यामुळे आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या इथे गेलो. थोडंसं फोटो सेशन केलं. इकडे पल्लवी होती, तुकाराम होता, त्यानंतर शीतल पण होती. आम्ही सगळेजण मस्त फोटो काढले. पाठीमागं ताज हॉटेल आहे, ओबेरॉय हॉटेल आहे. आम्हाला जायचं होतं या PMP जहाजाने, पण याची तिकीट काय आम्हाला मिळाली नाही. त्यामुळं आम्हाला पुन्हा जे कुठले तिकीट मिळालं ते लाईनमध्ये राहून आम्ही तिकीट घेतलं आणि पटापट निघालो फिरायला. तर ह्या बोटीमध्ये बसलो होतो, त्यामुळे या बोटीचं नाव मला आठवत नाही आहे, पण यामध्ये आम्ही बसलो. लाईफ जॅकेट घातलं, कारण आम्हाला कोण पोहायला येत नाही. आहोंना पोहायला येत, तुकारामला पोहायला येतं, पण आम्हाला येत नाही. त्यामुळे लाईफ जॅकेट घातलं आणि ह्या समुद्राची सफर आमची चालू झाली. सर्वांनाच लाईफ जॅकेट दिले होते बरं का. लाटा जसजशा मोठ्या येत होत्या त्यावेळेला थोडीशी भीती वाटत होती, कारण ह्या लाटा येत होत्या ह्या मोठ्या जहाजामुळे. हे जे सामान वाहतुकीचं मोठं जहाज निघालं त्यामुळे इकडे मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या, त्यामुळे पोटामध्ये गोळा पण येत होता. त्यानंतर थोडंसं हवेचा आनंद लुटला. मस्त हवा येत होती, त्यामुळे थोडंसं फोटो सेशन पण केलं आणि सुंदर असं पोहोचलो. आम्ही पोहोचलो मांडवी बंदराला. आता तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे आलो आहे. मांडवीला आलो आहे, याचा अर्थ आम्ही आलो आहे अलिबागला. यानंतर काय होते ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल नेक्स्ट व्लॉगमध्ये.